नमस्कार. एमसेन न्यूजच्या विशेष या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता तर सध्या निवडणुकाही नाही आहे, पण तरीही राज्यातलं देशातलं वातावरण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती गरम आहे. आणि आज एक विशेष व्यक्तिमत्वासह परत एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आहोत. माझ्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आहेत. सर नमस्कार. सगळ्यात अगोदर ती तर एक सद्भावना रॅली त्यांच्याकडनं आयोजित केली आहे काँग्रेसकडनं, आणि तिला मिळणारा प्रतिसाद आणि काँग्रेसचं एकूण सध्या असलेली राज्यातली देशातली परिस्थिती यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं सर, तुम्ही ज्या निमित्तानं मराठवाड्यात आलेत किंवा महाराष्ट्रभर फिरतायत, सद्भावना रॅलीचं आयोजन केलं जातं आहे काँग्रेसकडनं, तर एक प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हा हा जो उपक्रम राबवत आहे कसा प्रतिसाद होता आहे आणि यामागची काय भूमिका होती? आयडिया ऑफ इंडिया नावाची एक संकल्पना भारतीयांनी उचलून धरली, आणि ती आयडिया ऑफ इंडिया जी आहे ती कोड्या एका काँग्रेसची असं म्हणणं चुकीचं ठरेल. जो एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक आपल्याला जो वारसा लाभला आहे, त्याच्यामध्ये समाजवाद आहे, माणुसकी आहे, मानवता आहे, अशा आध्यात्मिकतेतूनच भारताचा स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला. आणि त्या स्वातंत्र्य संग्राम सुरू होत असताना देश कसा असला पाहिजे, या देशातली व्यवस्था कशी असली पाहिजे याचं एक चिंतन झालं. आणि ते चिंतन होत असताना स्वातंत्र्याच्या आधी, संविधान निर्मितीच्या आधी जी समाजातले जे नियम होते, समाजातल्या ज्या पद्धती होत्या, त्या चुकीच्या ज्या पद्धती होत्या त्याच्यावर घणाघात हा स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये घातल्या गेला. जसं स्त्री पुरुष समानता याला कुठेही स्थान नव्हतं, स्त्रीला अत्यंत दुय्यम नाही तर त्याच्याही पलीकडचं खालचं कुठेतरी स्थान होतं. त्याच्या पलीकडे गेल्यानंतर चतुर्वर्ण दुर्दैवानी होताच होता. आणि यासोबतच कर्मकांडांचा फार चुकीचा एक समज हा होता, आणि या सगळ्यांना एक अज्ञान आणि अंधश्रद्धेचं प्रारूप आलं होतं. यातून स्वातंत्र्याचं आंदोलन हे काँग्रेसच्या पहिले नेतृत्वामध्ये हे सुरू झालं, आणि त्यामध्ये एकापेक्षा एक सरस हे नेते हे मिळाले. आणि महात्मा गांधींनी त्या सर्व प्रवासाचं एक सिंक्रोनायझेशन करत असताना एक स्वप्नातील भारत त्यांनी डोळ्यासमोर ठेवला, ज्याच्यामध्ये अस्पृश्यता असणार नाही, बंधुत्व असेल, समता असेल, सौहार्द्रता असेल, सामाजिक न्याय असेल, या भूमिका आणि हे मूल्य स्वीकारले. आणि इंग्रज गेल्यानंतर सत्तेचं केवळ हस्तांतर नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचं स्वप्न हे बघितलं गेलं, आणि त्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 300 लोकांनी एकत्र येऊन संविधान सभेमध्ये स्वप्नातील भारत कसा असावा यावर त्यांनी आपलं स्वप्नरंजन केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मसुद्याला सगळ्याचा राईटअप करत असताना एक आयडिया ऑफ इंडियाला साचेबद्ध आणि सूचीबद्ध केलं. नेहरू रिपोर्ट 1932चा असेल, त्यानंतरचं संविधान असेल, तर संविधान हे आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा असं एक स्वप्नरंजन त्यांनी दिलं, आणि आपणच ते आपल्याप्रती हे समर्पित केलं. आता राहिला प्रश्न की याला संविधानाला अभिप्रेत जो भारत आहे, तो संविधानाला अभिप्रेत भारताचाच अर्थ जो आहे की जो आपल्याला एक फार मोठा वारसा लाभला आहे, जो संस्कृती आपल्याला लाभलेली आहे, त्या संस्कृतीमध्ये समतावादक जे मूल्य आहे, समाजवादी जे मूल्य आहे, या मूल्यांच्याच अनुषंगानं एक आयडिया ऑफ इंडिया ही निर्माण झालेली आहे. आणि या आयडिया ऑफ इंडियामध्ये, या स्वप्नातील भारतामध्ये आणि संविधानाचं संरक्षण जेव्हा आपण करायचं म्हणतो, तेव्हा नेमकेपणाने सद्भावना ही जी भावना आहे आणि सद्भावना नावाचं जे मूल्य आहे हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं ठरतं. दुसऱ्याचा आदर करणं, दुसऱ्याला समजून घेणं, दुसऱ्याबद्दल प्रेम असणं, मतांची भिन्नता असली तरी चालेल मात्र मनांची भिन्नता असू नये, या सर्व गोष्टींना आपण सद्भावना या भूमिकेतून बघतो. आणि सद्भावनेचं वातावरण जेवढं चांगलं असेल तेवढंच आपल्याला समता, बंधुता ही जी मूल्य आहेत ही मूल्याची जोपासणूक करता येईल, जातीवाद आपल्याला नष्ट करता येईल, हम सब भारतीय ही भूमिका आपल्याला स्वीकारता येईल. मात्र अलीकडच्या काळात सद्भावना ही तळाशी गेलेली आढळून येते. आणि सद्भावना तळाशी गेल्यामुळे काय झालं आहे की द्वेष वाढला, मत्सर वाढला, तुलना वाढली, दंगे वाढले, जातीतली तेढ ही निर्माण झालेली आपल्याला आढळून येते. किराणा दुकानामध्ये माणूस जात असताना आपल्याच जातीच्या माणसाकडून किराणा घ्या इथपर्यंत ही सद्भावनेचा ऱ्हास झालेला आहे. आणि हा झालेला जो ऱ्हास आहे हा पण जर भरून काढला नाही आणि सद्भावना जर आपण सर्वांनी निर्माण केली नाही तर येणारा काळ अत्यंत वाईट आहे. आणि जोपर्यंत सद्भावना ही आपण निर्माण करणार नाही तोपर्यंत समता, बंधुता ही निर्माण होऊ शकणार नाही. निवडणुका येतील, जातील, जय पराजय होत राहील, कोणी सत्तेवर बसेल, नाही बसणार, ते चालत राहील. मात्र सद्भावनाच जर नसेल तर आपण पुढे कसे जगणार, कसे तगणार, हा एक फार मोठा एक प्रश्न राहतो. आणि गुण्यागोविंदाने आपण राहू शकणार नाही.
आणि यासोबतच जो आपला वाडवडिलांचा वारसा आहे, जो सांस्कृतिक परंपरा आपल्याला आहे, यालाही पायीक ठरण्याच्या अनुषंगानं सद्भावना अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सद्भावना हा आज रोजीचा महाराष्ट्रातला परवलीचा शब्द झाला आहे. सद्भावना असल्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही, ही एकंदरीत एक परिस्थिती आणि चित्र आहे. म्हणून एक सामाजिक भूमिका स्वीकारून आणि या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जे योगदान काँग्रेस पक्षाचं आहे, स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये खूप कामं झालेली आहेत, राहिलेली कामं आहेत, मात्र झालेली जी खूप कामं आहेत, या सगळ्यांची सांगड घालत असताना काँग्रेस पक्षाने आज सर्वप्रथम सद्भावनेच्या अनुषंगाने काम केलं पाहिजे. ही जबाबदारी आणि कर्तव्य प्रांताध्यक्ष या नात्याने असल्यामुळे सद्भावना या विषयात एक उपक्रम हाती घेऊन आम्ही रचनात्मक कार्य करत महाराष्ट्रभर फिरत आहोत. सर, सगळ्यात आता तुम्ही जो विचार सांगतायत सद्भावनेची गरज आहे किंवा जी ज्या विचारांवरती काँग्रेस काम करत आहे, ज्या पद्धतीने लोकसभेला त्या सगळ्या विचारांना काय म्हणता येईल की खूप चांगल्या लोकांनी साथ दिली, यश मिळालं, पण ज्या विधानसभा झाल्या त्यात हा विचार नाकारला गेला का? आणि काँग्रेसला जे अपेक्षित यश होतं ते मिळालं नाही, काँग्रेसची खूप पिछेहाट झाली आणि सध्याची परिस्थिती खूप चिंताजनक आहे काँग्रेसची इलेक्टिव्ह मेरिटवरती. 6 महिन्याच्या अंतरामध्ये जो पराजय झालेला आहे त्यामुळे एकदम काँग्रेसचा जो विचार आहे तो संपला असं म्हणता येत नाही. कारण मी आधी सांगितल्यानुसार काँग्रेसचा जो विचार आहे हा भारताच्या DNA-चाच विचार, हा काँग्रेसचा विचार आहे. निवडणुकीच्या संख्येमध्ये आम्ही कमी जरूर राहिलो असेल, त्याची कारणाची जी समीक्षा आहे ती आपल्याला करता येईल. मात्र आज दोनच विचार देशभरामध्ये आपल्याला आढळून येतात. एक भाजपचा विचार, जो जातीवादी विचार आहे, जो प्रतिगामी विचार आहे, तो एक विचार आहे, आणि पुरोगामी जो विचार आहे तो काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळे भाजपच्या विचाराच्या विरोधात जो विचार आहे तो काँग्रेस आहे आणि तेवढा मोठा स्कोप आमच्याजवळ आहे. जरूर संख्येने आमच्याजवळ आमदार आज कमी आहेत, जवळपास आमदार आणि खासदारांची संख्या एकसारखीच आहे, मात्र हा भाग चालत राहील. मुळात मला सांगण्याचा मी हा प्रयत्न करतो की एक स्पेस जी आहे विरोधकातली, ही देशभरामध्ये ही अबाधित काँग्रेसच्याच स्वरूपामध्ये आहे. आणि असं गाव नाही की ज्या गावामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, ही देखील आमची एक स्ट्रेंथ आहे. सर, एकूणच या सगळ्याकडे जात असताना तुम्ही आता फिरतायत महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षातून, आधीपासूनही संघटना बांधणीत काम करत होता, पण आता तर तुम्ही प्रमुख आहात. पण सर, नेमकं असं काय घडलं की ज्या ज्या लोकांना काँग्रेसने खूप मोठं केलं आणि ते राष्ट्रीय पातळीवरती, राज्य पातळीवरचे नेते होते आणि बलाढ्य असे होते, त्यांना एकदमच भाजपात गेले आणि काँग्रेस एकदम काय म्हणता येईल की वीक झाली किंवा काँग्रेस कमजोर झाली, आणि ते ज्या लोकांनी काँग्रेसला मोठं केलं, सॉरी काँग्रेसच्या लोकांना मोठं केलं, ते बाहेर गेले आणि आज काँग्रेसची अशी अवस्था आहे. तुम्ही कसं बघताय या सगळ्याकडे? यामध्ये दोन महाराष्ट्रात मराठवाड्यातनं बोलायचं असेल तर अशोकराव चव्हाण असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, या सगळे जे लोक आहेत यांनी संभाजीनगरला येऊन खूप काँग्रेसचा एक काळ चेहरा असायचे, आज ते नाही आहेत. मान्य, हे चेहरा होते, हे मान्य आहे. हे दोन स्वरूपामध्ये या प्रश्नाचं मी उत्तर देईल किंवा त्याचं दोन उत्तर आहे. एक अशी आहे की भाजप म्हणते की आम्ही खूप स्ट्रॉंग आहे, खूप मजबूत आहे, आमच्याजवळ एक दिल्लीमध्ये खूप करिश्मॅटिक चेहरा आहे आणि आज रोजी आमचा सर्वदूर जो आहे तो वावर आहे, असं भाजप म्हणते. आता त्यांचं जर खरं असेल तर मग ते काँग्रेसचे नेते का घेतात रेडीमेड? याचा अर्थ असा आहे की भाजपजवळ स्वतःचे नेते नाहीत, भाजपला मानणारा वर्ग नाही, त्यांना चेहरे त्यांच्याजवळ नाहीत, त्यांच्याजवळ नेतृत्व त्यांच्याजवळ नाही, म्हणून त्यांना काँग्रेसचं नेतृत्व चोरावं लागतं. टीकेचा भाग म्हणून असंही म्हणायला मला जागा आहे की भाजप ही चेटकीन आहे आणि काँग्रेसची नेते खाणारी ती चेटकीन आहे असं म्हटल्याचं त्याच्यात चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे ते वीक आहेत म्हणून काँग्रेसचे नेते घेतात. आता दुसरा प्रश्न येतो की मग जातात का? तर त्याचा जो अलीकडच्या काळामध्ये एक जे वातावरण तयार केलं आहे तो विचार बाजूला आणि सत्ता सर्व काही, असं एक चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे दुर्दैवाने उभं राहत आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस जाणारा काय सांगतोय की सत्तेशिवाय कामं होत नाही. पहिले विचार जो आहे त्याला पक्क पकडून ठेवायचं आणि विचाराच्या पक्क राहिल्यानंतर लोकांपुढे जायचं आणि लोकांनी जो कौल दिला, सत्ता दिली तर त्या विचाराचं एक्झिक्युशन करायचं, त्याची अंमलबजावणी करायची. आता विचार हा दुय्यम झाला आणि पॉवर जी आहे, सत्ता जी आहे, ती सर्व काही ही समोर ही येत आहे. त्यामुळे हा एक समाजामध्ये हा एक जो विचार आढळून येतोय जो चुकीचा आहे तोही या ठिकाणी आहे. आता नेते जे आहेत ते भय आणि लालच या दोन गोष्टीमुळे हे या पक्षातून त्या पक्षात हे जात आहेत. उद्या हे काळ
चक्र हे फिरतच राहतं. उद्या काँग्रेस आल्यानंतरही हे सगळे लाईन लावून पुन्हा उभे राहतील. त्यामुळे हा प्रवृत्तीचा एक भय आणि लालचचा विषय आहे. त्यामुळे जे भयभीत आहेत आणि ज्यांना सत्तेशिवाय करमत नाही असे लोक जरूर पक्ष सोडून जात आहेत. मात्र नेता जरी पक्ष सोडून गेला तरी आमचं कार्यकर्ता आमच्याजवळ आहे, मतदान आमच्याजवळ आहे आणि विरोधी पक्ष नव्हे तर एक सगळ्यात जुना भारतातला पक्ष म्हणून एक जी प्रतिष्ठा असते ती प्रतिष्ठा आणि कार्यकर्ते काँग्रेसजवळच आहे. सर काहीतरी म्हणजे काय होतं, गल्लत होती काय होतं की म्हणजे तुम्ही तुमचा सिद्धांत घेऊन चालणार आहे, तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती किंवा तुम्ही तुमच्या सिद्धांतावरती तुम्ही तुमच्या एकूण सगळ्या आता जे आयडिओलॉजीवरती काम करताय सांगताय सगळं, पण समोर तुमचा असा विरोधक आहे की ज्याला काही करून सत्ता हवी. भाजप नावाचा जो पक्ष आहे तो फोडून तोडून सगळं करून त्यांना आणि सर्वशक्तिमान आज सगळ्या अर्थानं असणारा तो पक्ष आहे. मग अशा अर्थानं काँग्रेसला सत्तेत यायला दिवस खूप लागतील असं असेल तर? नाही, या भारतातल्या लोक हे एका झटक्यात कोणाला खाली आलती त्याचा काही वरचा लोकसभेच्या वेळेस आपण पाहिलं. म्हणजे ही जी आहे आयडिओलॉजी किंवा ही एका नुसता विचार अशा पद्धतीने घेऊन जाणं पुरेसा आहे का? भाजप आज काय करतोय तर भाजप आज सामाजिक दुही निर्माण करतोय. भाजप काय करतोय तर द्वेष पसरवतोय आणि मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर करतोय आणि या दोनचा वापर करत असल्यामुळे आम्हीच पुन्हा निवडून येणार अशा प्रकारचं एक त्यांचं एक आर्ग्युमेंट आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्राचा त्यांनी हा आता सामाजिक एकाचा, एकोप्याचा, सिद्धांताचा, नैतिकतेचा सगळा चिखल करून टाकलाय आणि एवढा चिखल केल्यावर कमळ फुलतं ही त्यांची जी दाखवून दिलं आहे. हे मात्र हे दीर्घकाळ हे चालू शकत नाही. काँग्रेस आहे हा इंग्रजांना घाबरला नाही. इंग्रजांच्या बलशाली लोकांजवळ दांडी यात्रामध्ये डोक्यावर लाट्या काट्या खाणारा हा पक्ष आहे. जलिनवाला बाग सारखा हत्याकांड करणाऱ्या इंग्रजांना तो घाबरला नाही. जे मनुवादी आहेत, ज्यांनी आम्हीच सर्वे करत काही आहोत, आम्ही तथाकथित धर्ममार्तंड आहोत आणि आमचंच ऐकलं पाहिजे अशा सांगणाऱ्या हेकेखोर लोकांच्या पुढे काँग्रेस चुकली नाही. तर त्यामुळे काँग्रेस या प्रवृत्तीशी लढणं हा काँग्रेसचं मूळ स्वरूप आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा भाजपचा जो चेहरा आहे हा आता पुरता लोकांपुढे एक्सपोज केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जनतेच्या हे सर्व गोष्टी लक्षात यायला लागल्या आहेत. त्यामुळे साधा भाजपला त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष बदलता येत नाही. 75 वर्ष झाल्यानंतर आता मोदी रिटायर्ड करण्याच्या गोष्टी चालत आहेत. त्यांनी ते हवाल दिले आहेत आणि ते एवढे घाबरलेले आहेत की त्यांना रोजच कोणी ना कोणी काँग्रेसचे लोक पाहिजे. आता तुमचे 239 सदस्य हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे तरी तुम्ही दुसरा पक्ष फोडताय. याचा अर्थ काय की भाजप हे वरतून दिसतं तशी नाही, ती पोकळ आहे आणि पोकळ असल्यामुळे कुठे टायगर ऑपरेशन कर, कुठे या पक्षातला खासदार घे, त्या पक्षातला खासदार घे. जर भाजप एवढी स्ट्रॉंग आहे तर स्वबळावर कुठे का जात नाही? सर इतकं जर होतं एक भाजप इतकं फोडती लोक सगळे चालले आहेत त्यांच्याकडे, पक्ष वाढतोय, पण आता काँग्रेसला एक विचार करण्याची वेळ आली आणि परत एकदा संघटनात्मक बांधणी नव्यानं करण्याची गरज आहे. म्हणजे फार बूथ कमिट्यांपासून, कारण आम्ही जिल्ह्याला जेव्हा काम करतो, जितकं मराठवाड्याला सगळ्या जिल्ह्यांमध्ये जातो तेव्हा प्रत्येक ठिकाणी आहे की काय म्हणतात की काँग्रेसला जितकं जिल्हाध्यक्षांना किंवा तिथल्या बूथ कमिट्यांना ताकद मिळायला पाहिजे तितकी मिळत नाही आहे. एक हायकमांड कल्चर कायम आहे अशी जी टीका होती त्याकडे आता तुम्ही कसं बघता? आता माझी नियुक्ती जी आहे या सगळ्या गोष्टींना छेद देणारी कुठेतरी नियुक्ती आहे अशी माझी अवधारणा आहे आणि सर्वदूर ते मान्य देखील आहे. संघटनात्मक बाबतीमध्ये काही निर्णय घेण्याची आम्हाला आवश्यकता आहे. राष्ट्रीय पातळीवर AICCच्या लेवलवर जिल्हाध्यक्ष मजबूत करणं नावाचा एक पॅटर्न, एक प्रयोग आणि एक धोरण ठरवलं जात आहे. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी मजबूत करा हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यामुळे थेट बूथवर नव्हे तर आता जिल्हा, तालुका, जिल्हा परिषद सर्कल लेवलवर, पंचायत समिती सर्कल आणि वॉर्ड यावर आम्ही पक्षाची पुनर्बांधणी येणाऱ्या 6 महिन्यात करण्याची सुरुवात ही केलेली आहे. तर त्यानंतर गाव शाखेवर, ग्राम पातळीवर ग्राम शाखा या आम्ही निर्माण करत आहोत. आता एकंदरीत महाराष्ट्रामध्ये 6 प्रमुख राजकीय पक्ष आहेत. महाराष्ट्राच्या चयप्रश्नाला एवढे पक्ष जे आहेत हे कधी बघायची ती सवय नाही. त्यामुळे त्या या हॅपिटायझरला 6 पक्षामुळे थोडासा गोंगाट आहे आणि त्या गोंगाटातून आता एक पुनर्बांधणीचं काम आम्ही हाती घेतलं आहे. 2 पक्ष 3 पक्ष इथपर्यंत ठीक होतं. आता 6 पक्ष झाल्यामुळे थोडं गोंधळाचं एक चित्र जरूर आहे. मात्र संघटनात्मक बांधणीचं एक आव्हान आहे, ते जरूर ते आम्हाला पेलणं हे आवश्यक आहे
आणि त्या संदर्भात आम्ही कामाला पण लागलो. जिल्हा कमिटी जे आहे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांना बळ दिलं जाईल का? म्हणजे आम्ही तर प्रत्यक्ष बघितलं आहे काँग्रेसचे, म्हणजे मागची 10-15 वर्ष जे आहेत रिपोर्टिंगच्या माध्यमातून, की जिल्हाध्यक्ष निवडीपर्यंत ठीक आहे, म्हणजे खालून जे तुम्ही म्हणता प्रत्येक गावात एक कार्यकर्ता काँग्रेसचा आज पण आहे, किंवा प्रत्येक गाव नाही तिथे नाही आहे, पण ती जी शहरच्या कमिट्या आहेत कार्यकर्त्यांची संख्या कमी होती आहे. तर त्याचं कारण आहे की जिल्हा कमिटीकडनं किंवा प्रदेशाध्यक्षाकडनं किंवा वरती त्यांना कार्यक्रम दिले जात नाही खूप सारे जे आहेत ते. त्यामुळे जी आता सध्या तर मरगळ आली. मला मी संभाजीनगरचा विचार केला तर 5 काँग्रेसची मोठी नावं सांगायची तर माझ्याकडे नाही आज. म्हणजे सांगायचं बाबा ही काँग्रेसचे नेते, मला एक संपादक म्हणून जर आज काँग्रेसच्या 4 लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन या काहीतरी, तर विचार करावा लागतो कुणाच्या प्रतिक्रिया आणायच्या. एक काळ होता की असं खूप चेहरे दिसायचे का जे येतो, तर त्याला काय करणार पक्ष? संघटना बांधणी हा एक विषय आणि वैचारिक लढाई हा त्याच्या सोबतीला दुसरा विषय आहे. संभाजीनगरमध्ये गत काळामध्ये जे राजकीय इथलं जे वातावरण आहे, जो धार्मिक आणि जातीय राजकारणाची एक इथला जो ढाचा तयार झालेला आहे, त्यामध्ये काँग्रेससारख्या सर्वसमावेशक पक्षाची थोडीशी अडचण झालेली आहे. ही बाब ही मान्य करायला काही हरकत नाही. नामांतरापासूनचा एक जर प्रवास आपण आतापर्यंत जर बघितला तर सर्वांना सोबत घेऊन चला ही जी सर्कस आहे, ती सर्कस करता करता काही गोष्टी ह्या आमच्याकडून ह्या राहून चालल्या आहेत. मात्र येणाऱ्या काळात भाजपच्या विरोधात काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, हा संदेश तळागाळापर्यंत गेलेला आहे आणि नेतृत्व बांधणी करण्याच्या अनुषंगानं आम्हाला प्रयत्न ही करावीच लागणार आहे. आणि जिल्हाध्यक्षांना मजबूत करणं हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा एक धोरणात्मक निर्णय हा झालेला आहे. आणि तो निर्णय होण्याच्या आधीच जिल्हा स्तरावर आम्ही निरीक्षक पाठवून प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला काय पावलं उचलता येईल, कारण ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये कोणत्या दुसऱ्या पक्षातला माणूस घ्या आणि मग त्याला मोठं करा, हा जो शॉर्टकट आहे त्या शॉर्टकटने आमची जाण्याची काही इच्छा नाही. आम्ही घट्ट स्वरूपात आमची विचारधारा ही पकडून ठेवली आहे. पाठीशी आमचा फार मोठा वारसा आहे, मात्र जादूची कांडी नाही आणि यासाठी कष्टाची पराकाष्ठा करावं लागणार आहे हे मात्र निश्चित. सर, राज्यातले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावरती फक्त तुमच्या भूमिका घेऊयात. आणि ते महत्त्वाचे आहेत. एक शेतकऱ्या हा सत्य देताना आता ते म्हणाले होते का 1 रुपयात पीक विमा आता बंद झाला आहे. शेतकऱ्यांचे काही महत्त्वाचे प्रश्न आहे, वीज बिलाचा प्रश्न सुरू झाला आहे, परत वीज बिल देणार आहेत त्याच्यावरती. या सगळ्यांवरती सध्या काँग्रेस काय भूमिका घेणार आहे? एक त्याच्या मागं असं एक मला मागचं उदाहरण आठवतं की आम्ही एक आंदोलन भाजप ज्यावेळेस विरोधामध्ये होतं, देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगर तत्कालीन औरंगाबादला एक मोठं आंदोलन केलं होतं सिंचन घोटाळ्याचं. एक गाडीभर पुरावे दाखवण्याचा स्टंट आणि खूप मोठा तो राज्यभर, आणि त्यामुळं काँग्रेसचं सरकार त्यावेळेस गेलं जे येते तो खूप लावून धरलं त्यांनी, काँग्रेस राष्ट्रवादीचं गेलं. तर ज्या पद्धतीनं भाजप आंदोलन करतं त्या पद्धतीनं ठीक आहे, काँग्रेसची स्टाईल वेगळी असेल पण तितक्या ताकदीनं विरोध होत नाही आहे का काँग्रेसकडनं? नाही, काँग्रेस आंदोलनात्मक भूमिका घेऊन काम करेल आणि करतेही आहे. जी भाजपची जी मोटस ऑपरेंडी आहे ती भ्रम निर्माण करण्याची आहे, खोटे आरोप करण्याची देखील आहे. आता नुकताच 11 वर्षापासून मोदी सरकार केंद्र सरकारमध्ये आहे. CID CBI त्यांच्या जवळ आहेत, सर्व यंत्रणा त्यांच्या जवळ आहे. 2Gचा घोटाळा झाला म्हणून सांगितलं, 2Gत काहीही निघालं नाही, कोणालाही शिक्षा झाली नाही. उलट पक्षी जे 2G तेव्हा जास्ती पैसे देणार होतं, नंतरच्या त्याच्यात 2G सेंटरमध्ये कमी आताचा कॉमनवेल्थमध्ये आता कलमाडींनी खूप मोठा भ्रष्टाचार केला म्हणून कांगावा करणाऱ्यांनी आता क्लोजर रिपोर्टमध्ये काही पुरावे सापडले नाही आणि ते निर्दोष असल्याचं क्लीन चिट ही देऊन टाकलेली आहे. आता जे विषय नव्हते त्याच्यावरून एवढं माजवणं शब्द मला वापरू द्या, थोडा प्रमाण भाषेतला नसला तरी माजवण केल्याचं आपल्याला आढळून येतं. लोकायुक्त नियुक्त करणे हा अण्णा हजारेंचा जो विषय होता त्यालाही भाजपने उचलून धरला. आता अण्णा पण दिसत नाहीत, ते लोकायुक्त कुठे गेले त्याचाही पत्ता नाही. राईट टू रिकॉल आणणार होते तेही माहीत नाही. काळाधनसाठी रामदेव बाबा यांनी जागर केला, त्याला पुन्हा भाजपने उचलून धरलं. 40 रुपयात पेट्रोल 35 रुपयात डिझेल देऊ असं सांगणार रामदेव बाबाही आता कुठे दिसत नाही. त्यामुळे ही जी विरोध करण्याकरता हे जसं वातावरण तयार करणं, असत्याचा साथ हे घेऊन असं काही काँग्रेस करू शकणार नाही. कारण यातून काय निघालं, यातून शेवटी देशाच्या कारभारावरचा जो एक विश्वास आहे तो कुठेतरी लोकांचा हा डगमगला. राजकीय व्यवस्थेकडे बघण्याची जी भूमिका आहे ती लोकांची बदलली आणि त्यामध्ये नसते जे लोक आहेत हे दुर्दैवाने त्यामध्ये घुसून गेले.
आता काँग्रेसची जी काम करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत काँग्रेसला शोभणारी आणि ती योग्य देखील आहे. भाजपने ज्या मार्गाने सत्ता मिळवली त्या मार्गाने काही काँग्रेस सत्ता मिळवण्याची काही काँग्रेसची ही भूमिका नाही. मागच्या काळात बघितलं जसं राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आहे ती फार यशस्वी झाली. एक आंदोलनात्मकच त्याची भूमिका होती. किंवा आपण हे सद्भावना जो विषय आहे तो घेऊन आम्ही महाराष्ट्रात फिरताना लोकांचा सहभाग त्यामध्ये कसा आहे हे आपण बघतो आहोत. आता पीक विम्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका आहे आमची विरोधाची हीच भूमिका आहे. कारण 1 रुपयामध्ये जो पीक विमा होता त्यामध्ये अनेक उणिवा होत्या. त्या उणिवा दूर करण्याची आवश्यकता होती. त्यामध्ये भ्रष्टाचार होता, त्यामध्ये शासनातले काही माणसं, त्या कंपनीतले काही माणसं हे जरूर त्यामध्ये ही त्याच्यात घालत होती, घोळ करत होती. योग्य माणसापर्यंत ती पैसे देत नव्हती. जाहीर एक करायचे, खात्यात पैसे न टाकणे असं सगळं ते करत होते. त्या दुरुस्त्या करण्याची आवश्यकता होती. मात्र ती दुरुस्ती न करता त्यांनी भलतीच योजना आणली. म्हणजे 25 वर्ष पुन्हा जो पीक कापणी प्रयोगाचा जो क्रॉप पॅटर्नचा जो प्रयोग होता तो केला की महसूल मंडळवर जायचं, पुन्हा 2 शेतांमधलं बघायचं. त्यामुळे पुन्हा ज्या चुकीचा जो योजना होती त्याला स्वरूप दिलं. 1 रुपयावरून 1000 रुपयापर्यंत हप्ते जो आहे तो प्रीमियम जो आहे तो घेऊन गेला. त्यामुळे एकंदरीत हा शेतकऱ्याची फसवणूक या माध्यमातून होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला पीक विमा असल्यामुळे अतिवृष्टीचे पैसे दिले गेले नाही, गारपिटीचे पैसे दिले गेले नाही, पाऊस जो आहे तो न आल्यामुळे दडी पावसाने मारल्यामुळे ते दिल्या गेले नाही. आता एवढं शेतकऱ्याचं संकट असताना त्यामध्ये जी योजना आहे ती दुरुस्त करून लागू न करता त्यांनी एक अत्यंत हास्यास्पद आणि शेतकऱ्यांना फसवणारी योजना आलेली आहे. आम्ही याचा पूर्णतः विरोध करतो. सर, मुलाखती शेवटाकडे जातोय. 2-3 फक्त पटापटा प्रश्न घेतो की आता तुम्ही राज्यात काम करतायत, पण भाजपाकडनं नेहमी हिंदुत्व आणि राष्ट्रवाद हे मोठ्या प्रमाणात तो त्यांचा अजेंडा राहिला आहे. त्या ट्रॅपमध्ये काँग्रेस अडकते का दरवेळेस, की त्यांचा म्हणजे हिंदुत्वाच्या वेळेस भूमिका घेताना भाजपाला खूप, कारण भाजपाची सेक्युलर इमेज आहे, सेक्युलर भूमिका आहे, ती कायम विचारांची आहे, तर ती घेताना भाजपाच्या समोर काँग्रेसची तारेवरची कसरत होते. काँग्रेसची जी भूमिका आहे ती अत्यंत स्पष्ट स्वरूपाची आहे. जे तथागत गौतम बुद्धांनी जेव्हा बौद्ध धर्म स्थापन केला तेव्हा बौद्ध धर्म स्थापन करण्याची आवश्यकता काय होती की तेव्हाच्या तात्कालीन जे चतुर्वर्ण मानणारी किंवा कर्मकांडांवर जी आधारित लोक होती ती स्वतःला धर्म मार्तंड म्हणून घेत होती आणि ईश्वरांचे डायरेक्ट आम्ही अंश आहोत अशा प्रकारची मांडणी करणाऱ्यांना कंटाळून त्रागून त्यांनी बौद्ध धर्म स्थापन केला. पुढे महावीरांनी देखील त्याच धर्म मार्तंडांच्या विरोधात त्यांनी जैन धर्म स्थापन केला. पुढे 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांनी या सर्व मंडळींना कंटाळून त्यांनी एक लिंगायत नावाचा, एक शैव नावाचा एक पंथ हा स्थापन केला. चक्रधर स्वामींनी देखील मानवभाव पंथ या सगळ्यांच्याच विरोधात कंटाळून स्थापन केला. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक त्यांचा होऊ शकत नाही कारण शिवाजी महाराज शूद्र आहे अशी मांडणी करणारे ही लोक हे याच आपल्या भूमीतले आणि आपल्याच देशातले होते. पुढे चालून सावित्रीबाई फुले शाळेत शिकवतात आहे, मुलींना शिक्षण देतात आहे, म्हणजे धर्म बुडवतात आहे अशीही मंडळी होती. आणि ही सर्व जी आहे ही हा भाजपचा हिंदुत्ववाद आहे. पुढे शाहू महाराजांना आंघोळीत गेल्यानंतर वेदोक्त मंत्र म्हणू देणारे नाही हेच आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी 1930ला काळा राम मंदिरात सत्याग्रह करून प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांनी सांगितलं की मी दलित जातीत जन्माला आलेलो, हिंदू धर्मात जन्माला आलेलो, राम आमचा आस्थापुरुष आहे, दर्शनाला जायचं. त्यांना अडवणारे हीच माणसं आहेत. आणि पुढे महात्मा गांधींचाही खून करणारी हीच माणसं आहेत. त्याच्यामुळे हा भाजप ज्या मुशीतून तयार झालेलं आहे त्यांचं जे हिंदुत्व आहे हे स्पृश्यास्पृश्यतेचं आहे, ते उच्च निश्चितेचं आहे, स्त्री पुरुष समता नाकारणारं आहे. तर काँग्रेसची जी परंपरा आहे ती थेट ही आध्यात्मिक जी परंपरा आहे जिला आपण गौतम बुद्धांपासून महावीरांपासून जी आपण शाहू फुले आंबेडकरांची जो म्हणतो हे काँग्रेसचा हा विचार आहे, काँग्रेसची संस्कृती आहे. त्यामुळे लोकांना या दोन मधला फरक हा समजून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता जी आहे ती सर्वांनी मिळून ही लीला पेलली पाहिजे. आमची भूमिका राहणार आहे, ही याचा आमची सद्भावना आहे. ते सद्भावना यात्रा सर जातं की आता काँग्रेसमधलं आउटगोईंग थांबलंय का, आता होतंय सगळं की पक्ष वाढणार की आता लास्ट
भय आणि लालच हां. ही ज्यांना ज्यांना ह्या दोन प्रवृत्ती ज्यांच्या ज्यांच्याजवळ आहेत ते कधी सोडून जातील आणि कधी सोडून येतील. आता पहलगामचा एक विषय चालू आहे. राज्यामधनं काही सगळ्यांकडनं काही बाईट्स येत होते आणि वडेट्टीवारांचं एक विधान आलं होतं समोर की त्याच्यावरती एक बरा 2 दिवस खूप पेट्यात चर्चा होती की ते म्हटले होते की धर्म विचारून शूट करण्यात इतका वेळ अतिरेक्यांकडे नव्हता. तर असे काही बाईट्स जे आहेत किंवा अशा काही प्रतिक्रिया काँग्रेसला अडचणीत आणतात की योग्य विचार? नाही, विजय वडेट्टीवारजींच्या व्यतिरिक्त कुठलंही विधान हे वादग्रस्त ठरलेलं नव्हतं, नंबर 1. आणि विजय वडेट्टीवारजींनी जे बोलले ते बोलत असताना त्यांनी त्याच्यावर खुलासा केला की माझं जे मूळ वक्तव्य होतं ते ट्विस्ट करून तोडफोड करून ते सादर केलं, त्यामुळे मला असं म्हणायचं नव्हतं आणि माझं ते वक्तव्य नाही. हेच म्हणत असताना ज्या कुटुंबाच्या भावना जर दुखवल्या असतील त्याच्यात मृत्युमुखीच्या, तर त्या अनुषंगाने त्यांनी माफी दिलगिरी ही व्यक्त केलेली आहे आणि त्या विधानावर हा पडदा पडलेला आहे किंवा त्यांना म्हणायचंच नव्हतं आणि त्यांनी त्यावर आपली भावना जर व्यक्त केल्या तर तो विषय कुठेतरी हा संपलेला आहे. आता तो संपल्यानंतर त्यालाच काही विरोधक जे दुर्दैवाने खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात ते चुकीचं आहे. काँग्रेसची जी भूमिका आहे, राहुल गांधींची जी भूमिका आहे, मल्लिकार्जुन खरगेंची जी भूमिका आहे, काँग्रेस कार्यसमितीची जी भूमिका आहे, म्हणजेच काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे की अशा परिस्थितीत आपण राष्ट्र म्हणून एक असलं पाहिजे आणि काँग्रेस जो आहे तो या विषयाकरता सरकारच्या पाठीशी आहे, ही असणारी काँग्रेसची भूमिका आहे. या भूमिकेवर कुठल्याही प्रकारचा संशय नाही. मात्र या वल्गना करणारा या विषयातही राजकारण करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आढळून येतात, या प्रवृत्तींना मला अत्यंत प्रेमाने सांगायचं आहे की हा प्रसंग राजकारणाचा नाही. राजकारण करण्याकरता अनेक मुद्दे आहेत, आपण त्याच्यावर दिल खोल की आपण राजकारण करू. मात्र हा जो विषय हा नाजूक विषय, आपण राष्ट्र म्हणून सगळे एकत्र असलो पाहिजे आणि जगाला संदेश दिला पाहिजे की देशावर कोणती आपत्ती आली, देशावर संकट आलं तर आपण सगळे एक आहोत, हा संदेश देण्याची आवश्यकता आहे. आणि हा संदेश देण्याची आवश्यकता असताना काँग्रेसने काय सांगितलं की सर्वपक्षीय बैठक बोलवा. आता त्या सर्वपक्षीय बैठकीला कोण कोण हजर होतं नव्हतं याच्यावर टिप्पणी करणं काही योग्य राहणार नाही. पहिली भूमिका काँग्रेसची CWCची होती की आपण सरकारच्या पाठीशी. दुसरी त्यांची मागणी होती की सर्वदलीय बैठकीमध्ये आपण राष्ट्र म्हणून एक दाखवू. तो केला. नंतर आता काय भूमिका आहे तर आमचे दोन्ही सभागृहातले जे नेते आहेत यांनी सांगितलं आहे की एक जॉईंट सेशन बोलवा आणि एक जॉईंट सेशन म्हणून आपण राष्ट्र म्हणून एक आहोत, हा भारतात आणि जगात हा संदेश द्या. काँग्रेस एकंदरीत जे जे काही करते हे अत्यंत सुयोग्य पद्धतीने करते. दुर्दैवाने एवढं पारदर्शक आणि एवढं ठाम स्वरूपाचे निर्णय घेत असतानाही विनाकारण काँग्रेसला घेरण्याचा जो देशातूनच जो प्रयत्न होतोय हा दुर्दैवी आहे. सद्भावना यात्रा मराठवाड्यात आहे. पुढच्या परवा परळीला 3 तारखेला. पुढचं नियोजन कसं असणार आहे? परळीला 3 तारखेला आणि 4 आणि 5 तारखेला परभणीत आणि त्या ठिकाणी संविधान बचाव रॅली देखील ही होणार आहे. म्हणजे जिथे काल मी नाशिकवरून आलो, नाशिकलाही एक दंगल त्या ठिकाणी झाली होती, त्यामुळे जिथे दंगली होतील, जिथे सामाजिक सौहार्दता धोक्यात येईल त्या ठिकाणी सद्भावना घेऊन पोहोचलं पाहिजे. शेवटी आम्ही राजकीय पक्ष आहोत आणि राजकीय पक्ष हा केवळ सत्तेसाठी नाही तर स्वातंत्र्य निर्मितीपासून भारत राष्ट्र निर्माणपर्यंतचा आमचा हेतू आहे. तर सगळी दूर जाऊन थेटपणानं त्या विषयाला हाल घालणे आणि जी राष्ट्राला उपयोगी आहे आणि देश म्हणून जी सुयोग्य भूमिका आहे ती घेणे आणि कुठल्याही परिस्थितीत सामाजिक सौहार्दता बिघडू नये हा आमचा प्रयत्न या सद्भावनेमागचा. मराठवाड्यात आहात. आज सकाळच्या 2 महत्त्वाच्या घटना होत्या. एक जरांगीने प्रेस घेतली, त्यांनी सांगितलं की आम्ही मुंबईत जाऊन आंदोलन करणार, मराठा आरक्षणासाठी सरकार फसवतंय. दुसऱ्या बाजूने हाकेंनी भूमिका घेतली की यांना इतका सगळ्यांना जर कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल तर तो OBCतलं आरक्षण संपल्यात जमा आहे. काँग्रेसची काय भूमिका असणार? काँग्रेसची यामधली अत्यंत सुस्पष्ट स्वरूपाची भूमिका आहे की जो यापूर्वी ज्या समाजाला OBC समाजाला आरक्षण दिले त्यांचं आरक्षण हे अबाधित राहावं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं का? तो हो, मराठा समाजाला आरक्षण हे मिळावं. याआधी काँग्रेसच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न झाला होता. आता हे सर्व का घडून येत नाहीये तर 50% जी आरक्षणाची मर्यादा आहे ती मर्यादा असल्यामुळे 50%तच सगळं खेळा, यामुळे ते काही शक्य होत नाही. काँग्रेसची मागणी या संदर्भात जी आहे की जातीनिहाय जनगणना करा आणि जातीनिहाय जनगणना करून 50%ची जी अट आहे ती शिथिल करा. ती एकट्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात आहे का तर नाही, त्या संदर्भातही ती आहेच आहे. मात्र त्यासोबतच देशभरामध्ये असे अनेक तेढे निर्माण झालेले आहे. त्याचा एकच इलाज आहे की 50%ची मर्यादा वाढावी आणि जाती जनगणना व्हावी. महाराष्ट्रात जर जातीनिहाय जनगणना जर झाली आणि 50%ची मर्यादा जर संपवली तर इथलेही हा जो विषय आहे हा विषयातून एकदम आपल्याला मार्ग काढता येईल. नक्कीच.
एक वैचारिक प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला लाभलेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत की आणि खूप विषयावरती चर्चा करता येईल. आपण तर फक्त राज्यातल्या विषयावरती बोललो. देशात असे खूप महत्त्वाचे विषय परत एकदा त्यांच्याशी कधीतरी संवाद साधण्याचा योग होईल आणि असंख्य प्रश्न आहेत. पण आजच्या मुलाखतीतनं ते जिल्हा काँग्रेस कमिटीला सक्षम करणार आणि विचारांची लढाई जी आहे ती सक्षम करणार, विचारांची लढाई वाढवणार आणि त्यांच्या या सद्भावना यात्रेला असा जो चांगला प्रतिसाद मिळतो त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सर, आपण आलात, विचार मांडले, धन्यवाद.